बाळ घरात आलेलं आहे. बाळाला मनी मावशी म्हणत असते की या बाळाला त्याच्या आईवडिलांनी टाकले, रस्त्यावर फेकले. रुपालीला काळजी वाटली म्हणून रुपाली त्या बाळाला घेऊन आली. त्यावर आपी म्हणत असते या बाळाला आपण कायद्याने दत्तक घेऊया. त्यावर आपी बोलत असते या कायद्याने दत्तक घ्यायला बाळाला खूप अडचणी आहेत, खूप किचकट कामं आहेत. सरकार आणि अर्जुन या गोष्टीला आप्पीला विचारतात काय झालं, नक्की काय. तर आप्पी त्यावर बोलती यासाठी आपण आपल्याला त्या खऱ्या आईवडिलांना रुपालीला आणि स्वप्नील भाऊजींना इंटरव्ह्यू द्यावा लागेल. त्यात त्यांना प्रश्न विचारणार आणि खूप किचकट प्रश्न विचारणार. त्या इंटरव्ह्यू समोर जर रुपाली ताईंची तब्येत किंवा त्यांची मानसिक स्थिती समोर आली तर पुढे जाऊन खूप मोठे प्रॉब्लेम होतील किंवा ते मुलाला दत्तक सुद्धा देणार नाहीत. याचीच मला सगळ्यात जास्त भीती वाटत आहे. रुपालीला तिच्या तब्येतीची सुधारणा केली पाहिजे. यावर सरकार आणि अर्जुन तिच्याकडे बघून काळजी व्यक्त करतात. त्यावर सुजा आप्पीला म्हणतो घ्या आला आता यांचा कायद्यामध्ये, आता तर खरी मज्जा येणार. यावर आप्पी आपले नियम आणि कायदे आपले ते नियम आणि काळजी व्यक्त करते. तेव्हा त्या काळजीत दिसून येतं की आप्पीला ते बाळ दत्तक घेण्याशी काहीही प्रॉब्लेम नाहीये, पण त्या सगळ्या कायद्यानुसार पुढे जाताना खूप सारे प्रॉब्लेम येतील म्हणून आप्पी खूप काळजीत असते. तेव्हा तिला बेकायदेशीररित्या बाळ घरात ठेवल्यामुळे प्रॉब्लेम होतो. उद्या येऊन आपल्यावर पोलीस कंप्लेंट करतील कोणाच्याही बाळाला आपण घरात ठेवले. त्यावर मनी मावशी म्हणते कोण काय कंप्लेंट करणार आहे, या बाळाला तर टाकून दिलंय. त्याच्या आई वडिलांना इतकी काळजी असती तर मंदिरात फेकून दिलं नसतं. त्यावर घरातले म्हणतात म्हणे तू तर शांतच बस, बोलूच नकोस, यांचं हे बघून घेतील. आणि सरकार बोलतात आप्पे कायद्यानुसार कसं बाळ दत्तक घ्यायचं ते बघून घे.